लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आपण पुढील खूप काही भागात एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत। सोहमचा वाढदिवस आता जवळ आलेला असतो आणि त्याच्या वाढदिवसादिवशी खूप मोठा तमाशा होणार असतो। तर सरोज आणि नैना एकत्र येऊन खूप मोठा डाव रचलेला असतो। त्या डावामध्ये त्या कलाला अडकवणार असतात, परंतु अद्वैत कलाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असतो। तर आता सोहमच्या वाढदिवसादिवशी कोणता तमाशा होणार आणि सरोज नैना एकत्र येऊन कलाविरोधात कोणता डाव रचणार हे आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे मालिकेमध्ये दिनकरची अवस्था खूप खराब असल्यामुळे कला तिच्या माहेरी गेलेली असते आणि ती थोड्या दिवसानंतर परत आल्यानंतर रोहिणी तिला टोमणा मारत असते। ती म्हणत असते की आज कला परत आल्यावरती सरोज वहिनीचा चेहरा किती पडलाय ना। रोहिणी अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू आतापर्यंत तुझ्या आईला तू निराशच करत आला आहेस आणि आज तू कलाला परत घेऊन आल्यावरती तर तू तुझ्या सगळ्या हद्दच पार केल्यात, बरोबर ना सरोज वहिनी। तेव्हा तिथे सरोज रोहिणीला म्हणते की तू चुकीचं बोलत आहेस रोहिणी, बरं झालं कला इकडे परत आली। तिथे सरोज कलाच्या बाजूने बोलत आहे हे बघून सर्वांना धक्काच बसलेला असतो, परंतु सरोजचं यामागचं खूप मोठं कारस्थान असतं आणि सरोज कलाकडून बदला घेणार असते। सोहमचा वाढदिवस आता जवळ आलेला असतो आणि तिथे प्रदीप म्हणत असतो की आज आपल्या घरामध्ये 2 आनंदाच्या बातम्या आहेत। पहिली म्हणजे सोहमचा वाढदिवस जवळ आलेला आहे आणि दुसरी म्हणजे आपल्या घरी कला परत आली आहे। सोहमचा वाढदिवस आपण आता खूप मोठ्या धूमधडाक्यात साजरा करायचा। तिथे रोहिणीच्या डोक्यात विचार येत असतो की या सरोज वहिनीने मला असं तोंडावर का पाडलं, तिने कलाची बाजू का घेतली हे मला काहीच कळत नाहीये, तिने कलाची बाजू का घेतली हे मला कळतच नाहीये आणि आता ती आणखीन कोणतं नाटक करणार काय माहीत। त्यांचं बोलणं झाल्यानंतर कला तिच्या रूमकडे जात असते। लगेचच अद्वैत तिच्या पाठीमागे जातो आणि तिला म्हणतो की कला, तू कुठे चालली आहेस, आपली रूम तर इकडे आहे ना। तेव्हा कला म्हणते की आपल्या दोघांमध्ये कोणतं नातंच नाहीये, तर मी तुझ्या रूममध्ये का राहू। तिथे कला अद्वैतसोबत त्याच्या रूममध्ये येण्यासाठी तयार होत नसते आणि ती छोट्याशा कारणावरून भांडत असते। कलाला म्हणतो, कला हे घर आता तुझंच आहे, ती रूमसुद्धा तुझीच आहे, तुझा पूर्णपणे या घरावरती हक्क आहे, तू आता माझ्या रूममध्ये राहू शकतेस, असं म्हणून अद्वैत तेथून निघून जातो। तर प्रदीपचं पहिलं प्रेम म्हणजे गायत्री, तिचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि प्रदीप आणि गायत्रीची मुलगी तिला कोणीही नसतं म्हणून प्रदीप तिला चांदेकरांच्या घरी घेऊन आलेला असतो। ती मुलगी कलाकडे जाते आणि ती तिला म्हणते की कला वहिनी, तुम्ही आज माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी चला ना, मला तुमच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत, प्लीज तुम्ही झोपण्यासाठी माझ्यासोबत चला ना, मी आपल्याला खाण्यासाठी चॉकलेट्स घेऊन येते, आज आपण पूर्ण रात्र पार्टी करूयात। तेव्हा कला म्हणते, हो अगं मी नक्की येईन तुझ्याकडे झोपण्यासाठी, आपण तू म्हणतेस तसं करूयात। त्यानंतर ती मुलगी आनंदाने उड्या मारत निघून जाते। तर इकडे सरोज तिच्या रूमकडे जात असते। इतक्यातच नैना त्यांना हाक मारते आणि थांबवते आणि नैना सरोजला म्हणते की कलाच्या बाजूने बोलून तिची साथ कशी काय दिली, माझा तर विश्वासच बसत नाहीये, कारण तुमचं आधीचं वागणं आणि आताचं वागणं यामध्ये तर जमीन आसमानाचा फरक आहे। तुम्ही मला जरा समजावून सांगाल का की नक्की तुमचं काय चाललंय। तेव्हा सरोज म्हणते की सगळ्यात आधी तर तू माझ्याशी नीट बोल, कारण मी सरोज चांदेकर आहे, आवाज वर करून बोलायला मी काय रोहिणी आहे का। तिथे नैना सरोजला विचारत असते की मला तुम्ही नीट समजावून सांगा ना की तुमचं यामागचं काय प्लॅनिंग आहे। तेव्हा सरोज म्हणते की तुला आता काही कळत नसेल तर तू फक्त शांत राहा, तू यामध्ये पडू नकोस आणि परत माझ्यासोबत बोलण्याआधी 1000 वेळा विचार करून बोलत जा। मी सगळ्यांसमोर असं का केलं आणि कशासाठी केलं हे तुला समजण्यासाठी थोडा वेळ लागेल। नैना, तू फक्त एवढंच ऐकलं की मी कलासोबत काय बोलले, परंतु तुला माहीत नाहीये की माझ्या मनामध्ये काय चालू आहे आणि तोच माझा खरा डाव आहे।
उद्या आपण फक्त सोहमचा वाढदिवस साजरा नाही करणार, तर तुझ्या अद्वैतच्या कलाच्या संबंधी खूप मोठा निर्णय घेणार आहोत. तर इकडे प्रदीप अद्वैतला म्हणत असतो की अद्वैत, तू आता कलासोबत मिळून राहा, तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोल आणि तुमच्या दोघांमध्ये जे गैरसमज आहेत ते दूर कर. मला तुम्हा दोघांना एकत्र पाहायचं आहे. तर इकडे सरोज आणि नैना यांचं बोलणं चालू असतं. नैना सरोजला म्हणत असते की म्हणजे काय, तुम्ही उद्या माझ्या आणि अद्वैतच्या नात्याबद्दल खूप मोठा निर्णय घेणार आहात का? तेव्हा सरोज म्हणते, हो नैना, तू अगदी योग्य बोलत आहेस. तिथे नैनाला खूप आनंद होत असतो. तिचा आनंद गगनात मावत नसतो. तिथे सरोज नैनाला म्हणत असते, शांत राहा नैना, इतकंही आनंदी होऊ नकोस. आता आपण फक्त कलाकडून बदला घ्यायचा आणि तिला या घरातून हकलून लावायचं. सरोज म्हणत असते की नैना, तू आता कलाला दाखवून दे की तू तिच्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि बुद्धीने सुद्धा मोठी आहे. असं म्हणून सरोज आणि नैना कलाविरोधात खूप मोठा डाव रचत असतात. त्यानंतर कला त्या लहान मुलीकडे म्हणजे सिमरनकडे येते आणि ती खूप निराश असते. त्यावरती ती मुलगी कलाला विचारते की काय झालं कला वहिनी, तू खूप दुःखी दिसत आहेस, तू नीट तरी आहेस ना? तेव्हा कला म्हणते, हो बाळा, मी एकदम नीट आहे. तेव्हा कला म्हणते, हे काय, तू तर पूर्ण खॉटवरती चॉकलेटच मांडून ठेवलेले आहेत, आता आपण झोपणार कुठे? तेव्हा ती मुलगी म्हणते, तुम्ही आज पहिल्यांदाच माझ्या रूममध्ये आला आहात, मी आता तुम्हाला झोपू देणार नाही. आज मी पूर्ण रात्र तुमच्याकडून गोष्टीच ऐकेन. त्यानंतर कला अद्वैतला सांगण्यासाठी जात असते की ती आज सिमरनच्या रूममध्ये झोपणार आहे. तेव्हाच तिच्यापाशी नैना येते आणि तिला म्हणते की काय झालं कला, तू खूप नाराज दिसत आहेस, तुझी तब्येत नीट तरी आहे ना? कला अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते आणि ती अद्वैतच्या रूमचा कायापालट पाहून नैनाला विचारते की नैनाताई, अद्वैतची रूम पूर्णपणे कोणी बदलली आहे? तेव्हा नैना म्हणते की ही रूम तर मी डिझाईन केली, म्हणजे सर्व कायापालट तर मीच केला आहे. या रूमला मी एकदम नवं रूप दिलं आहे, कारण थोड्या दिवसानंतर मला याच रूममध्ये यायचं आहे, म्हणून मी सर्व वस्तू अगदी टकाटक ठेवल्या आहेत आणि त्या सर्व माझ्या आवडीनुसार आहेत. मी फक्त हे अद्वैतसाठीच केलं आहे. कला तिच्या माहेरी गेलेली असते. तेव्हा मूर्ख नैना अद्वैतच्या रूममध्ये झोपण्यासाठी आलेली असते आणि ती तिथे झोपत असते. तेव्हा कलाला प्रश्न पडतो की नैनाताई, तू अद्वैतच्या रूममध्ये झोपत होतीस का? तुझी हिंमत कशी झाली? तू इतकी नीच कशी असू शकतेस? तेव्हा तिथे नैना म्हणते, कला, तुझं तोंड बंद कर, तू माझ्याशी मोठ्या आवाजामध्ये बोलू नकोस. मला बोलण्याआधी तू विचार करत जा की मी कोण आहे आणि तू कोण? तेव्हा कला म्हणते, मी तुला खूप समजूतदार समजत होतेस, मला तुझ्यामध्ये वेगळं काही तरी दिसत होतं, परंतु तू तुझी पूर्ण एनर्जी तर दुसऱ्यांवरती जळण्यातच घालवली. तुला कोणती गोष्ट आवडली की तू ती स्वतः मिळवण्याचं सोडून ती लोकांकडून हिसकावून घेतेस. तुला माहीत असतं की तू त्या गोष्टी लायकच नाहीये आणि तुला हेही माहीत असतं की जे करायले आहे ते किती चुकीचं आहे, तरीसुद्धा तू ती गोष्ट करायची सोडतच नाही. तू इतकी नीच आणि नालायक असेल असं मला वाटलंच नव्हतं. तू आज अद्वैतची काळजी घेण्याची किती नाटकं करत आहे हे मला चांगलंच कळतंय. जर तू अद्वैतची काळजी आधीच घेतली असती तर अद्वैत आता या परिस्थितीमध्ये नसता. सरळ सरळ कळतंय की अद्वैत किती दुःखी आहे. तेव्हा नैना म्हणते, तू त्या सिमरनच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली होतीस ना, मग आता परत इकडे कशासाठी आलीस? तेव्हा कला म्हणते, मी इकडे झोपू किंवा तिकडे झोपू, तुझा काय प्रॉब्लेम आहे? असं म्हणून कला तेथून निघून जाते. तर आता सोहमचा वाढदिवस सर्वजण साजरा करत असतात आणि सर्वजण खूप खुश असतात. तर आता सरोज नक्की काय कारस्थान करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत.